माझ्या प्रिय भक्तांनो, सुखदुःखाचा फेरा हा कुणालाही चुकलेला नाही. कठीण काळ येतो, कसोटीचे क्षण सोबत घेऊन येतो, पण हरू नका, खचून जाऊ नका, प्रयत्नात कसूर करू नका आणि कर्माला चुकू नका. स्वच्छ नियत आणि अखंड विश्वास ठेवा आणि अनन्य भावाने आमचे चिंतन करा. मी होतो, मी आहे आणि मी कायम राहणार. पावला पावलावर मी तुमची चिंता वाहणार. अंधारात मी प्रकाशाचा किरण होऊन येणार. प्रलयावरही मात करी जो गुरुचरणांशी पाहे. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सुरूपं यथा वा कलत्रं यशश्चारुचित्रं धनं मेरुतुल्यं गुरोरङ्घ्रिपद्मे मनश्चैर्न लग्नं ततः किं ततः किं ततः किं ततः किम्. कलत्रं धनं पुत्रपौत्रादि सर्वं गृहं बान्धवाः सर्वमेतद्धि जातं गुरोरङ्घ्रिपद्मे मनश्चैर्न लग्नं ततः किं ततः किं ततः किं. गजवदनं कृष्णं स्वामी समर्थ रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया गणपती बाप्पा वाला जो रे गजवदन पतित पावना वीरा जो रे निजगाला गली सुमुखाला सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो भरा ऋण झुणती नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती
दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव करतो ते आराध्य दैवत आजच्या मंगलदिनी स्टेजवर उपस्थित असणारे सर्वजण प्रामुख्याने आपले स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती नाना महाराज फुके आपल्या पाटण पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ शेलार आमच्या कोयनगर केंद्राचे केंद्रप्रमुख निवास निगम साहेब आणि इतर सर्व मान्यवर यांना स्वागत करून आजच्या ह्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाला सुरुवात करत आहे। आज आपण पाहिलं सकाळपासून त्या बालकांच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद ओसंडून वाहत आहे। सर्व विद्यार्थी सारखेच दिसतात, पण कोण चमकणार किंवा कोण खेळाडू आहे, कोणत्या क्षेत्रात प्रावीण्य आहे ते आज आपल्याला आजच्या दिवशी समजणार आहे। संपूर्ण कार्यक्रम अतिशय छान आहे। संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, काक काक हा पिक पिक हा दो भेदो पिक काकयो प्राप्ते वसंत समये काक काक हा पिक पिका काको का संकटात उठी माझ्या स्वामी के नाम शरण आलो मी द्यावा चरणाशी ठावा तुम्हा पाय तरले माझ्या जीवनाची नाव गुरुचरित्र करता पारायण जीवन होई सार्थक जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी काय जाहली मी झाले वासरू स्वामी माय जाहली मी झालेली करू स्वामी मार्ग जाहला मी वाट सरू स्वामी अगाध किमया स्वामी कल्पतरू स्वामी माझा पाठी राखा दे बल सामर्थ्य जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ डॉक्टर अजित नाडगौडा यांचे स्मरणार्थ श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती केंद्र या शाळेच्या विद्यार्थ्यांना स्वामी माझे दत्त दिगंबर गुरु माऊली स्वामी अवदंबर
की पुढे लीडर फॉलो लीडर आणि सत्य गाडी बाबा असं म्हणतात की मुलांना महागडी कपडे घेऊन देण्यापेक्षा त्यांना महागडी पुस्तके घेऊन द्या, कारण महागडी कपडे फक्त आनंद देतील पण जगण्याचा तत्त्व शिकायला पुस्तकच मदत करतील. उत्तम कांबळे असं म्हणतात की व्यवस्थेने मला मुक्त केलं पण पुस्तकाने मला लिहितं आणि बोलतं केलं. म्हणजे पुस्तक माणसाला एका ठराविक ढाच्याच्या पलीकडे जाऊन आतला मनुष्य बदल करतात आणि त्या माणसाच्या मनावर अधिकाधिक संस्कार केले जातात. जडणघडणीच्या वयात स्थानिक पिढीच्या शांत आईने आम्हाला संस्काराचं वास्तव वाटलं. अद्भुत गोष्टींची भूक पंच नसरानी भाकरी चंपक आणि चांगवानांचं वाटण आणखी वेगळं केलं. नरेंद्र मोगरांच्या टीव्हीला तेजाकडीने आम्हाला शब्दशः अंधश्रद्धेच्या अंधकाळात विवेकाच्या उजेडाकडे नेलं. म्हणजे पुस्तकांनी आम्हाला जगायला शिकवलं, हसायला, रडायला, नाचायला शिकवलं, आमच्या भावनांना शब्दात मांडायला शिकवलं. आणि मग या पुस्तकाकडे वाचनाकडे आमचं दुर्लक्ष असेल तर आमचं जगणं कुठेतरी थांबतंय का याचा आपण विचार करूया. असं म्हणतात की अध्ययन भेषजं सभ्यम आरोग्यम न पराजयम्. अध्ययन बंद सफारः ज्ञानं लभ्यं प्रयत्नतः. अर्थातच की आपण पैशांनी औषध विकत घेऊ शकतो पण आरोग्य नाही, आणि तसंच आपण पैशांनी पुस्तक विकत घेऊ शकतो पण ज्ञान नाही. मित्रांनो, वाचनाचं आमच्या जीवनात आनंदासाधन महत्त्व आहे. माणूस आपल्या पैशाने नाही तर तो आपल्या ज्ञानाने ओळखला जातो. आपण सर्व बालकांनी वाचन प्रिय असावे. जे वाचेल ते चिंतन आणि मनन करावे. वाचनाने ज्ञानाची लांबी वृद्धी व उंची वाढते. वाचनाने विश्वातील ज्ञान प्राप्त होते व एक अलौकिक आदर्श व्यक्तिमत्व घडते. मित्रांनो, जे पेरले ते कधी ना कधी उगवणारच. अगदी तसंच लहानपणी झालेले हे वाचनाचे संस्कार मोठ्यापणी कधी ना कधी उपयोगात येणारच. म्हणून म्हणते मित्रांनो, वाचाल तर वाचाल. तन की शुद्धि स्नान से होती है, धन की शुद्धि दान से होती है, उसी तरह मन की शुद्धि प्रभावी अध्ययन से होती है. चांगल्या वाचनाने आपल्या जीवनातील न्यूनगंडा व अहंगंडा नष्ट होते. लघुत्व जाऊन माणसात गुरुत्व येते. वाणी, विचार व वर्तन यात परिवर्तन होते. मित्रांनो, माणसाच्या आयुष्यामध्ये आत्मपरीक्षणाची व आत्मज्ञानाची सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे वाचन. म्हणूनच का वाचायचं या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. वेदनेची उशी आणि अपयशाचं पांघरून घेऊन गाव कुसाबाहेर चिजलेल्या दलितांचा संघर्ष जाणायचा असेल तर वाचायचं. फक्त संवेदनशील असून चालत नाही तर तत्वाचं पाणी व्हावं लागतं आणि तेव्हाच तज्ञाचं मुसायदान जन्माला येतं आणि जगाच्या कल्याणाच्या भाषा बोलल्या जातात. या जगाच्या कल्याणाच्या भाषा लोकांच्या ओठी यायच्या असतील ना तर वाचायचं. ज्याप्रमाणे भूक लागल्यावर आपण त्याचे शांती लागे घेऊन तुमचे दर्शन. स्वामी समर्था. तू ज्या दिवशी मोठी होशील ना त्यावेळी तुझा कुठेही जा, जगात कुठं जाशील तिथे तुझा सत्कार होईल. विद्वान सर्वत्र पूज्यते. बरं वाटलं. म्हणजे हे घडवणारे जे शिक्षक आहेत ना, तुम्हाला पण एक 2 इंच छाती तुमची अशी किंवा वाटलं असेल गुरुजींना सगळ्यांना. शेवटी सुर्वेसरांनी यथार्थ तुमचं सगळ्यांचं कौतुक या ठिकाणी केलेलं आहे. ज्या शिक्षकांच्या मुळे अशी मुलं घडतात. आणि आता मी बघत होतो ही छोटी छोटी सगळी मुलं, त्यांना असं वाटत होतं की आपण तुला शौर्यासारखं कधीतरी बोलावं. हे तर खरं हे आहे.
धन्यवाद. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या खूप खूप सुंदर शिवछत्रपती गीतासाठी. आमचे पप्पानी गणपती हातला, आमच्या पप्पानी गणपती आणला. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. कुणकू बघतोय चांगला, आमचे पप्पानी गणपती हातला, आमच्या पप्पानी गणपती आणला. मम्मीने बाप्पाला मोदक दिला. गणेश दादा नटला मला, मम्मीने दूर उस आकाश की गहराइयों में एक नदी से बह रहे हैं आदियोगी. शून्य सन्नाटे टपकते जा रहे हैं. मौन से सब कह रहे हैं आदियोगी. योग के स्पर्श से अब योग में करना है तन मन. सांस शाश्वत सनन सननम, प्राण गुंजन धनन गणनम. उतरे मुझे श्री आदियोगी. ओम धारा छलक छप्रतिम, सांस शाश्वत सनन सननम, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. शाळा कोचटवाडी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या स्टेपसाठी. या गावचा त्या गावचा माळी नाही आला बेडी नाही मला. नाचू मी कशी नाच घुमा, नाचू मी कशी नाच घुमा. या गावचा त्या गावचा काका नाही आला विजा. आकाशात कडकडत्या विजा, रावांचे नाव घेऊन सोबत करते मंगळागौरीची पूजा. वा छान. आता माझा उकान ऐका. भर श्रावणात पाऊस आला जोरात. ऐका हा. भर श्रावणात पाऊस आला जोरात, रावांचे नाव घेते स्वामींच्या मठात. आता माझं ऐका. सोन्याच्या तपकात हिऱ्यांची मुरणी, सोन्याच्या तपकात हिऱ्यांची मुरणी, रावांचे नाव घेते मी तर शुक्राची चांदणी. वा 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 वा. आता माझं ऐका. झाड झुंबराचं फूल हुंबराचं. ऐका हा. झाड झुंबराचं फूल हुंबराचं, लाटणं पिंपळाचं, बहीण भावाची, पोळी गव्हाची, लेक मायबापाची, राणी भरताराची. भरतार भरतार म्हटलं, नाव नाही घेतलं. एवढा रुसवा कशासाठी? इनी आल्या भेटी गाठी, नेसाई दिली जरी काठी, मोत्या पोळ्यांनी भरली ओठी, सोन्याची फुलराणी, रुक्मिणीच्या कानी, रावांचे नाव घेते मी तर रावांचीच राणी. बापरे, एवढा मोठा उखाणा. आता माझं उखाण ऐका. नाव घ्या नाव घ्या नाव कुठं पुकाचं. ऐका हा. नाव घ्या नाव घ्या नाव कुठं पुकाचं. नावाला लागल्या लुगड्याची घडी, लुगड्याच्या घडीला पैका लागतोय थोडा. बसायला आणलाय चौरंगी घोडा, घोड्याची चाल हलकी, बसायला पालकी, पालकीचे खरे मोती, बसायला हत्ती, हत्तीचे सुपावानी कान, बसायला द्या उंटाची मान, उंटाच्या मानेवर पाठीची कावड, रावांचं नाव घ्यायला मला भारी आवड. वा वा वा. बस झाले आता तुमचे उखाणे. आपल्याला जो खेळ गौरबाई मंगळा गौर, गौरी मध्ये गौरबाई मंगळा गौर. चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर. चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर. एक खुर्ची का मिरची खेळायचं का ग? चला बाबू चला. खुर्ची का मिरची नाशील कैशी, खुर्ची का मिरची कुठवारी
पानबाई हटूश मंगळगावच्या गोपण हटूश हटूश पानबाई हटूश ए चला का चला तर कोंबडा खेळूया बाईचा कोंबडा आला माझ्या दारी आली नग तारा आजी नग पाणी तारा तू जहाजाने खूप पिल्लाच्या झाडाखाली महादेवाची काय सांगू माय कुंटीवरचा हार माझा नेलास की काय कुंटीवरचा हार माझा नेलास की काय कुंटीवरचा हार माझा नेलास की काय कार्यक्रम शाळेसाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या या गाण्याचे मार्गदर्शक मॅडम यांचं या ठिकाणी अभिनंदन राघव मॅडम जब जब शमशीरें ताने है माए भवानी आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठाने है माए भवानी हम सब मर्द मावड़े बड़े खुददार हैं अब हर एक दिन स्वराज का त्योहार है अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे तेरे चरण की शपथ मां जगदम्बे है माय भवानी यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद